गेल्या अनेक वर्षांपासून रोपवाटिका या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हा व्यवसाय अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा ठरला आहे. रोपवाटिका हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून याची सुरुवात करू शकता. कारण काही ठराविक आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. अशाच एका शेतकऱ्याची रोपवाटिकेची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत, ज्यांचं नाव आहे पांडुरंग फुंदे, जे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या तालुक्यामध्ये रहिवासी आहेत. धंदा जर चालू करायचा म्हणलं तर 7-8 अगर 5-6 लाखापासून पण चालू करू शकतात. जसं धंदा वाढवताना तसा खर्च लागतो. ते आमची 1 एकर रानामध्ये आहे नर्सरी आणि आम्ही योग्य भावामध्ये हा कलम देतात. कमीत कमी खर्च 5-6 लाख रुपये लागतो पहिल्यांदा चालू करायला. नंतर जसं आपण वाढवताना तसा खर्च होतो. अशा प्रकारे हा नर्सरीचा धंदा चालतो. कमीत कमी आपल्याला हा व्यवसाय घर बसल्या हाजरी का होईना परी पडते. ह्या धंद्यामध्ये आमच्याकडे सर्व टोटल फळाची झाडे भेटतात. चिक्कू, आंबा, नारळ, मोसंबी, सफरचंद सर्व. आणि त्यानंतर शोची पण झाडं जे आपल्याला फुलाचे बिल्डिंगच्या समोर बागेमध्ये लावायचे सर्व शोची झाडं पण भेटतात. आमच्याकडे योग्य दरात भेटतात. पांडुरंग फुंदे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. अगदी छोटीशी सुरुवात केली तर दिवसाला 500 रुपयापर्यंत त्यांना कमाई व्हायची. परंतु आता त्यामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ झालेली असून सद्यस्थितीला रोपवाटिका या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अगदी चांगलं उत्पन्न मिळत आहे. फळांची, फुलांची, त्याचबरोबर वेगवेगळी शोची देखील झाडे इथे आपल्याला पाहायला मिळतात. पांडुरंग फुंदे यांच्या कमाईच्या आकड्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर ते वर्षाला 6 ते 7 लाखांची कमाई या व्यवसायाच्या माध्यमातून करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.